पेंडॉल टाकला तर पेंडॉल मध्ये बसतील एवढे लोक येणार नाहीत. आणि म्हणून मनोज अप्रोधिकपणे लोकांना जे आहे म्हणजे भावनिक, मी म्हणणार नाही ब्लॅकमेलिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणणार नाही, इमोशनल ब्लैकमेलिंग करता है ऐसा नहीं कहूंगा भाई, इमोशनल ब्लैकमेलिंग करता है ऐसा नहीं बोलूंगा, पण इमोशनल लोक सामान्य नागरिकांना चिमटे काढत आहे की ते आलेच पाहिजे, हा दृष्ट हेतू नको येऊ म्हणण्यामागे आहे मनोजच्या. आणि त्यामुळं सुज्ञ नागरिक येणार नाहीत या घडीला, म्हणून मनोज जरंगे हे टेंट वगैरे काही टाकत नाहीत. परंतु पत्रकार तरी राहावेत त्याच्याजवळ, म्हणून पत्रकारांच्या बाबतीत मात्र म्हणते की एक फारी टाकतो. म्हणजे किती प्रसिद्धीची गुदगुदी आहे, किती प्रसिद्धीची गुदगुदी आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या समक्ष ह्या दोन बाबी, आणि आता आरक्षण जर द्यायचंच असेल वाढवून, मी स्पष्ट सांगितलं की 2 आरक्षण देता येतात का, अगोदर कोणतं आरक्षण विड्रॉ करणार ते तर सांगा. कारण मागासच ठरत नसल्यामुळे माझे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत, ते रिपोर्ट अंडर चॅलेंज आहे, सबज्युडाइस आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 आरक्षण चालू आहेत, याला उत्तरदायी कोणीतरी असलं पाहिजे. आणि हे 2 आरक्षणामधला नुकसान हे केवळ मागासांवर होत नाही तर खुल्या वर्गावर सुद्धा होत आहे. ब्राह्मणांपासून, क्षत्रियांपासून, जैनांपासून, मग मागासवर्गातल्या सगळ्या जाती या खुल्या वर्गात येतात. हे 10% आरक्षण जर कुणबी मराठा म्हणून ओबीसी जागा निवडणुका लढवत असतील माझे मराठा भाऊ, त्यावर तर आणखीन अंतिमता म्हणजे किती व्हॅलिडिटी झाल्यात हा प्रश्नचिन्ह आहे. पण प्रमाणपत्र आणि निवडणुकींच्या बाबतीमध्ये मात्र एक मोठी अनगिनत नंबर आहे असं समजते. पण एसईबीसीच्या रिझर्वेशन सुद्धा पॅरलल चालू आहे. त्यामुळं त्या बाबतीत विचार होत असताना एक कोणतं कमी करणार हे तर अगोदर सांगावंच लागेल, मनोजलाही सांगावं लागेल, कोणतं नको ते तर सांगून टाक यार मनोज, एकदाच ते तर सांगून टाक. आता त्या पुढे जाऊन माझ्याकडे अनाथ मुलं जी म्हणजे संस्था आणि म्हणजे जे आई वडील गेल्यामुळे अनाथ झाले ऍक्सिडेंटली, आणि जी मुलं म्हणजे ज्यांना आई वडीलच माहित नाही, अशा लोकांनी मला निवेदन पाठवलेलं आहे. आणि देशामध्ये इतरत्र 1% जास्त आरक्षण दिलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जसं की तेलंगणा असेल तर 1 ते 5% दरम्यान मला वाटतं हा खरा घटक आहे जो आरक्षणात, म्हणजे 1% आरक्षणामुळे काय होतंय की 100 जागा नसतील तर त्यांच्या वाट्याला जागाच येत नाही. आणि अनाथांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली विचार होणं आवश्यक आहे. जर 100 जागा नसतील आणि जागाच निघत नसेल तर त्या अनाथांना पुन्हा अनाथ करणं आहे. आणि म्हणून अनाथांचं आरक्षण 1% जास्त वाढलं पाहिजे. आणि आरक्षणच्या बाबतीमध्ये जे मनोज जरंगेच्या म्हणजे लाडा खातर बेकायदेशीर दृष्ट्या 2 आरक्षण चालू आहेत, त्यावर व्हाईट पेपर पब्लिश करा, येणाऱ्या अधिवेशनात व्हाईट पेपर पब्लिश करा की एसईबीसी म्हणून किती लाभ झालेत नोकऱ्यांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, एमबीबीएस, बीडीएस, इंजिनिअरिंगला, आणि कुणबी मराठा म्हणून किती प्रवेश झालेत आणि किती लाभ झालेत. ही जिम्मेदारी आहे, ही जिम्मेदारी ही सरकारची आहे. सरकारनं व्हाईट पेपर सुद्धा पब्लिश करावा अशी देखील मागणी करतो. आणि अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या, अनाथांसाठी आरक्षण वाढवून द्या. मला माहिती आहे या घटकाला कोणी अग्रेसिव्ह नेतृत्व नसणार आहे, परंतु माझे हात जोडून विनंती आहे, या अनाथांना 100 जागा नसतात म्हणून 20-30 जागा, 30 जागा असल्या, 10 जागा असल्या तर रिझर्वेशन मिळण्यासाठी रिझर्वेशनचा टक्का वाढावा लागतो. या अनाथांचा नाथ कुणीतरी बनला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की अनाथांच्या आरक्षणामध्ये वाढ झाली पाहिजे. या रिझर्वेशनला कुणाचाच विरोध असणार नाही. आणि अशी कळकळीची आपल्या माध्यमातून मी म्हणजे आव्हान देखील सरकारला करतो की त्यांनी अनाथाचं आरक्षण वाढवावं, ती चर्चा करावी. अनाथांच्या वाढीव आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करावी. आपण सगळ्या जाती धर्मांसाठी मंत्रालय स्थापन करत आहोत. लोकशाहीमध्ये चांगली गोष्ट आहे.
कुणबी मराठा मंत्रालय जरी स्थापन झालं तरी आमचं काही म्हणणं नाही, कारण त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त मंत्रालय स्थापन होणं हे डेमोक्रेटिकली खूप चांगली गोष्ट आहे, परंतु अनाथांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय असावं, कारण अस्थिव्यंगांसाठी किंवा अपंगांसाठी जर मंत्रालय बनत असेल तर अनाथांसाठी सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून त्यांना एक धीर मिळेल, अशी आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू.